श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. श्रीराम हनुमंत सौमित्र सुग्रीवा समेत वानर पावोनी किष्किंधेचे द्वार केला बहुकार सुग्रीवे. या कथा कुठपर्यंत आलेली आहे तर प्रभू रामचंद्रानं जी अवस्था सुग्रीवाची झालेली होती, या सुग्रीवाच्या शरीरावर अमृत हस्त फिरवलेला आहे. त्यावेळेस सुग्रीव सुद्धा उठलेला आहे. सुग्रीवाला सगळा बोध प्रभू रामचंद्राने केल्यानंतर सुग्रीव असतील, प्रभू रामचंद्र असतील, लक्ष्मण असतील आणि हनुमंत असतील या किष्किंधेला पोहोचलेले आहेत. सुग्रीवाचे निगिरा गजरे नांदे दुमदुमले अंबर कोसळो पाहे गिरी कंदर वाळीचे मंदिर दनानले. ज्यावेळेस किष्किंधेला सुग्रीव आलेले आहेत, मोठ्यानं भूहुकार दिलेला आहे, त्यावेळेस मात्र इतका गजर झालेला आहे. जे गिरिगजर असतील, पर्वत असतील, या सर्वांमध्ये या भूहुकार हा दुबदुबू लागलेला आहे. आय कोणी सुग्रीवाची आरोळी कोपे खवळलासे वीरवाळी अरक्त झाला क्रोधानळी जेवी कुलांचळी बाल सूर्य. सुग्रीव आलेला आहे आणि या वाळीला आव्हान देऊ लागलेला आहे. ज्यावेळेस सुग्रीवाला आरोळी ठोकलेली आहे, अरे वाळी कुठं आहेस, युद्धासाठी बाहेर निघ. त्यावेळेस वाळी काय करत आहे? वाळी विचारी हृदयात तास युद्धी जगरीभूत म्या पाडीला होता मूर्छित सवेची गरजत केवी आला. वाळीला प्रश्न पडलेला आहे, कारण आत्ताच मी युद्ध केलं, या सुग्रीवाला लोळवलं, जर भूत करून टाकलं, रक्त भोबाळ करून टाकलं. पण हा सुग्रीव सुद्धा भूकार टाकू लागलेला आहे, युद्धासाठी आलेला आहे आणि युद्धासाठी प्रवृत्त करू लागलेला आहे. हा विचार वाळी करत आहे. माझ्या घाई मासानुमास कुंठत पडे वर्षानुवर्ष सवेची आला युद्धास आती उल्हास गरजत. वाळी काय विचार करत आहे? ज्यावेळेस मी सुग्रीवासोबत युद्ध केलं, सुग्रीवाला मी पराजित केलं, त्यावेळेस सुग्रीवाची मी काय हालत केली. सगळं मांस या ठिकाणी लोंबू लागलेलं होतं. जर भूत सुग्रीव झालेला होता. कित्येक वर्ष गोधड्यात पडून राहायचा, बाजमध्ये पडून राहायचा, पण हा युद्धासाठी मला ललकार देऊ लागलेला आहे, असा प्रश्न या वाळीला पडलेला आहे. आता असो हा विचार बंधू वैरी सत्य साचार रनिपाचारी तामाशुर निघावे सत्वर युद्धासे. वाळीने विचार केला, जाऊ द्या, मला मागच्या घटना पण विसरून जायचं. आता आव्हान दिलेलं आहे, युद्धाला प्रवृत्त हा सुग्रीव करू लागलेला आहे. आता मागला पुढला विचार नाही, युद्धासाठी आपल्याला हजर व्हायचं आहे, हा विचार करून वाळी निघालेला आहे. युद्धा निघता वाळीसी तारा लागली पायासी सोयत सांगेन तुम्हासी विवेके अवधारले. त्यावेळेस जी तारा होती, जे वाळीची पत्नी होती, वाळीच्या पायाला लागलेली आहे, वाळीला विनंती करू लागलेला आहे. आणि तारा वाळीला काय विनंती करत आहे? तुझे लागल्या घाये सुग्रीव कुंतीत पडिला राहे तो सेवेची उन्यावाहे गरजत आहे युद्धार्थी. तुम्ही विचार केला पाहिजे, असं कोण तारा आपल्या पतीला म्हणजेच वाळीला बोलू लागलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही युद्ध केलं, जर भूत रक्त बोंबाळ या सुग्रीवाला करून टाकलं, पण या सुग्रीवामध्ये काय सामर्थ्य आलं की स्वतः युद्धासाठी तो आला, तत्पर आला. एवढं सामर्थ्य या सुग्रीवामध्ये असू शकते का? असू शकत नाही. तुम्ही विचार करा, असं सुद्धा या वाळीला तारा बोलत आहे. हे तव नवे सुग्रीव शक्ती तेने साय केला श्री रघुपती त्याचे निबळे युद्ध प्रती आला मागुती गरजत. म्हणून तुम्ही विचार करण्याची गरज आहे. तारा सांगत आहे, हे जे सामर्थ्य आहे ते सुग्रीवाचं सामर्थ्य नसून हे रामाचं सामर्थ्य आहे. कारण रामाला आपलंच सुग्रीवानं बनवलेलं आहे. म्हणून तुम्ही एकदा विचार करा, अशी विनंती सुद्धा तारा करत आहे. तुझा करावया घात सुग्रीव साय श्री रघुनाथ हा तुझ नकळे अर्थ बळवन्मत धावसी. तुम्हाला कसं कळत नाही? राम ज्या वेळेस सुग्रीवाकडून आहे, किंवा सुग्रीवाला सहाय्य राम होत आहे, किंवा रामाला सहाय्य सुग्रीव होऊ लागलेला आहे, त्यामुळं तुम्ही एकदा विचार करा. तुमचा घात झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून तुम्ही जे युद्धाला निघालेला आहात याचा एकदा तरी विचार करा, अशी विनंती तारा करत आहे. जितले सुर नरासी
मर्दिले दैत्य दानवासी काखे सुदिले रावणासी श्रीरामापासी ते नचले. तारा सांगू लागलेली आहे, बाबा तुझं एवढं सामर्थ्य आहे, जे देव असतील देवांना सुद्धा हरवलास, दानव असतील राक्षस असतील तुझ्या पुढे टिकू शकले नाहीत. पण असा जो गर्व आहे, फुगार आहे, तो रामापुढे चालणार नाही. म्हणून स्वतः प्रभू रामचंद्र सुग्रीवांच्या पाठीमागे आहेत. सुग्रीवाच्या मस्तकावर प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद कृपा आहे. म्हणून युद्धाला जाते वेळेस थोडा विचार करावा अशी सुद्धा विनंती तारा करत आहे. श्रीराम प्रतापे तेजोरासी पूर्णावतार सूर्यवंशी ऐकतयाची प्रतापासी मी तुझ पासी सांगेन. स्वतः राम म्हणजे परब्रह्म आहेत, भगवंत आहेत. एवढंच नाही, सूर्यवंशामध्ये त्यांचा अवतार झालेला आहे. म्हणून तुम्ही विचार करा, त्यांचा काय महिमा आहे, त्यांचं काय सामर्थ्य आहे. तुम्हाला माहित नसेल, पण मला माहित आहे. माझ्या मुखातून तुम्हाला मी सांगत आहे. म्हणून तारा या वाळीला सर्व प्रभू रामचंद्रांची जी कथा आहे किंवा सामर्थ्य आहे ही सांगत आहे. जे का अटकती ही लोका श्रीरामे वदिली ती ताटका छेदोनी सुबाऊच्या मस्तका मारीच देखा उडविला. ताटिका असेल, सुबाहू असेल, देवांचा सुद्धा छळ करत होते, देवांना सुद्धा आवरत नव्हते, तर आपल्यासारख्याची काय गोष्ट आहे. पण असे असताना सुद्धा तिन्ही लोकांवर त्यांचा ताबा होता. कुठले जरी देव असले तरी त्यांच्या नादाला लागत नव्हते. पण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आलेले आहेत ते रामासमोर टिकू शकलेले नाही. रामाने यांचं निर्दलन केलं असं सुद्धा तारा सांगत आहे. 14 सहस्र निशाचर सहित त्रिशरा दूषण खर श्रीरामे मारिले समग्र बाणी दुर्धर बिंदोनी. त्रिशरा असेल, खर असेल, दूषण असेल, दुर्धर असे राक्षस होते, कुणाला न अटकणारे होते आणि 14,000 त्यांच्या सोबत सैन्य होतं. पण एवढं असताना सुद्धा केवळ रामांच्या बाणापुढं हे सैन्य सुद्धा टिकू शकलं नाही. विराट असेल त्याचा सुद्धा वध झाला, कबंध असेल त्याचा सुद्धा वध झाला. म्हणून वाडी बाबा तू युद्धाला जातास पण विचार करून जा, कारण माझी विनंती आहे, तुला रामाचं सामर्थ्य माहित नसेल पण मला माहित आहे याची जाणीव तारा वाडीला करून देत आहे. ज्या धनुष्य गांजला रावण ते चाप श्रीरामे भंगवून केले जानकी वरून जमदाग्न जिंकिला. बाबा जो हा रावण होता, जो भार्गव धनुष्य होतं, शिवधनुष्य होतं, ते बोकांडीवर रावणाने घेऊन पडलं. त्याला उचलत नव्हतं, त्याला हलत नव्हतं, पण तेच धनुष्य प्रभू रामचंद्राने उचललेलं आहे आणि त्याला दोरी सुद्धा लावलेली आहे. म्हणून रामाचं सामर्थ्य काय आहे याचा विचार तू कर, एवढी सुद्धा विनंती तारा करत आहे. श्रीरामाच्या बाणा भेन भिकारी झाला पैरावण चोरुनी केले जानकी हरण देवनी बलिदान मारीचाचे. हा जो 10 तोंडाचा किडा आहे रावण, सगळ्या देवांना मांदवडीमध्ये टाकत आहे, 9 ग्रहांना सुद्धा आपल्या ताब्यामध्ये ठेवत आहे. पण असं असलं तरी रामाच्या बाणाचं भेव या रावणाला आहे. म्हणून भीती होती, म्हणून रावणाला भिकारी व्हावं लागलं, चोर व्हावं लागलं. भिकारी होऊन सीता चोरण्याचा प्रयत्न रावणाने केला पण रामाच्या समोर गेला नाही. म्हणून एवढं सामर्थ्य रामाचं आहे हे सुद्धा सांगण्याचं कार्य वाडीला तारा करत आहे. धावण्याऱ्या श्री रघुनंदन एकेची गाय घेईल प्राण येणे भय तो रावण गेला पळून लंकेशी. रावणाला भीती होती, राम जर आला तर मी गेलोच, मी वाचणारच नाही याचं भेव रावणाला होतं. म्हणून राम येण्याच्या अगोदर सीतेची चोरी करून हा लंकेला पळून गेलेला आहे. ऐसा श्रीराम दुर्धर तया पुढे तू वानर बळवून मत पाले खायर युद्धा सत्वर धावसी. तारा सांगत आहे, वालीला काय सांगत आहे, तू वानर आहेस, बलाढ्य आहेस, पण शेवटी पाला खाणार आहेस. रामाचं काय सामर्थ्य आहे, किती जरी मोठे राक्षस असले तरी ते सुद्धा रामासमोर टिकू शकणार नाही. किती जरी सामर्थ्य तुझं असलं तरी ते रामासमोर चालणार नाही, कारण राम हे भगवंत आहेत, परब्रह्म आहेत, याचा विचार तू करावा असं सुद्धा तारा या वाळीला सांगत आहे. बिंधोन्या एक बाण श्रीराम तुझा घेईल प्राण हे तव माझे सत्य भाषण
युद्धापन न जावे. हा उगा गर्वाचा फुगारा ठेवू नकोस वाळी, कारण राम जर तुझ्या समोर आला, एकच बाण सोडला तर तुझा वध झाल्याशिवाय राहणार नाही, तुझा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही, हा फुगारा तुझा फुटल्याशिवाय राहणार नाही. पण तू विचार करावा, ही माझी परम विनंती आहे, अशी काकळूत करून विनंती ही तारा करत आहे. श्रीरामीन करावा विरोध, त्यासी करावया सत्य संबंध. माझा ऐकून अनुवाद, युद्ध क्रोध सोडावा. भगवंताला विरोध करू नकोस बाबा, आणि जर केलास तर तू वाचणार नाहीस, तुझा वध झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंत असतील तर त्यांना प्रेम करावं, भक्ती करावी आणि ते आपलंस करून घ्यावं. बघ त्या सुग्रीवानं काय केलं, रामाला आपलंस करून घेतलं. तसंच तू पण कर, तुझा देखील प्राण वाचल्याशिवाय राहणार नाही, अशी वाळीची पत्नी तारा या वाळीला सांगत आहे. ऐकोणी तारेचे उत्तर, वाळी म्हणे सत्य साचार. मज श्रीरामासी नाही वैर, अनुमात्र मानसी. हे तारे तू जाणून घे, माझं वैर रामासोबत आहे का, भगवंतासोबत आहे का? माझं वैर फक्त सुग्रीवासोबत आहे. मी रामाचं काय बिघडवलं का? मी का रामाचं घोडं मारलं का? यात काही दुमत नाही. त्यामुळे तू विचार करू नकोस, रामाचं आणि माझं वैर नाही, असं सुद्धा हा वाळी ताराला सांगत आहे. जे जे रामी करीती विरोध, त्याचा श्रीराम करील बोध. हा मज कळला शुद्ध बोध, कथानवाद अवधारी. तारे तू सांगितलेस, पण ते मला कळलं. रामाच्या विरुद्ध जे जाईल त्याला राम मारल्याशिवाय राहणार नाही, रामासोबत जे वैर करेल त्याला सुद्धा राम मारल्याशिवाय राहणार नाही. पण माझं तिळभर सुद्धा वैर रामासोबत नाही, त्यामुळे राम मला मारणार नाहीत, असं सुद्धा या वाळीला वाटत आहे. ताटका सकळ लोका ते बाधी, या लागी श्रीराम तिथे वधी. सुभाव यज्ञात ते अवरोधी, रामे त्रिशुद्धी मारिला. जे ताटिका होते सगळ्या लोकांना त्रास देऊ लागलेली होती, त्यामुळे रामानं तिला मारलं. हा जो स्वभाव होता हा सुद्धा काय करू लागलेला होता, जो यज्ञ होता विश्वकर्म्याचा त्यामध्ये विघ्न घालण्याचा प्रयत्न करू लागलेला होता, त्यामुळे रामानं मारलं. मी काय केलं, का राम मला मारतील, असा सुद्धा प्रश्न या ताराला वाळी विचारत आहे. विराज केले सीताहरण, श्रीरामे वदिला बिंदो. निवान कबंदे धरिले दोघे जण, भाऊ छेदून मारिला. जो विराध होता, सीतेला स्पर्श करण्याचं कार्य केलं किंवा सीतेला आपण घेऊन जावं, हरण करावं, हा विचार त्याच्या मनामध्ये आला, म्हणून तो मारला गेला. एवढंच नाही, मग जे जे काही असे करतील, किंवा जो कबंद होता त्याने सुद्धा दोन्ही हाताने रामाने लक्ष्मणाला धरलं, म्हणून त्याचे हात छेदण्यात आले. म्हणून रामाच्या जे आडवं जाईल, रामामध्ये राम कार्यामध्ये जे विघ्न करेल त्याला राम सोडल्याशिवाय राहणार नाही, राम त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. पण मी रामाचं काही केलं नाही किंवा रामासोबत माझं वैर नाही, म्हणून राम मला मारणार नाहीत, असं सुद्धा वाळीला वाटत आहे. करोणी शूर्पणखेचा कैवार, हिरवाले सीता सुंदर. श्रीरामे वदिले त्रिशराखर, तैसे वैर मज नाही. त्रिशराखर दूषण कोण होते? या शूर्पणखेचा कैवार घेऊन आले, म्हणजे आमच्या बहिणीचं नाक कापलेलं आहे आणि तिची विटंबना केली, म्हणून आपण बदला घेऊ, वैर काढावं म्हणून रामासमोर आले, पण आपलाच जीव गमावून बसले. म्हणून तारे तू विचार कर, रामासोबत जे वैर करतील किंवा रामाच्या आडवजी जातील आणि जे रामाला विघ्न करायचा प्रयत्न करतील त्यांनाच राम मारेल, निष्पाप राम मारणार नाही, असं सुद्धा वाळीला वाटत आहे. मारीच मारिला कपटी पूर्ण सीताहरणे, वैरी रावण तैसे विरोध लक्षण. मज सिजाना सेना. जो मारीच होता त्यानं सुद्धा कपट करण्याचं कार्य केलेलं आहे, छळ करण्याचं कार्य केलेलं आहे आणि रावणाची मदत करण्याचं काम केलेलं आहे, म्हणून रामानं त्याला मारला. म्हणून मी असं काहीच केलं नाही, मी निष्पाप आहे, मला राम मारणार नाही, असं सुद्धा वाळीला वाटत आहे. मी तव केवळ निरापराध, कैसे श्रीराम करील वध. करिता सुग्रीवासी रणविरोध, वैर संबंध का श्रीरामे. मी निरपराध आहे, मी कुठलाच अपराध केला नाही. प्रत्येक अपराधाला वाटतं मी कुठलाच अपराध केला नाही. चोराला सुद्धा वाटतंय मी चोरीच केली नाही. अहो चोरी केली कुठं? माझं घर संसार चालना गेलता, लेकर बाळ उपाशी मरू लागलेले होते, माझं काम आहे चोरी करण्याचं,
म्हणून मी चोरी केली. याला चोरी म्हणतात का? असं चोराला सुद्धा वाटतंय. वाळीला सुद्धा तसंच वाटू लागलेलं आहे. मी काहीच अपराध केला नाही. भावाची पत्नी चोरली आणि तिला भोगण्याचा प्रयत्न केला, पण वाळीला वाटत आहे मी काहीच अपराध केला नाही, राम मला मारणार नाही. हा सुद्धा फुगारा वाळीच्या मनामध्ये दिसत आहे. तारा सोय सांगे संपूर्ण सुग्रीव श्रीरामा झाला शरण. श्रीराम शरणांगता शरण्य संरक्षण सर्वार्थी. तारा सांगू लागलेली आहे. तारा हुशार होती. वाळीला सांगण्याचा प्रयत्न करू लागलेली आहे. बाबा तुला वाटलंय मी निरपराध आहे, कुठलाच अपराध केला नाही, पण सुग्रीव रामाचा शरणार्थी आहे आणि शरणार्थ्याचं रक्षण करणं हा सर्वात अगोदरचा धर्म रामाचा आहे आणि राम तो धर्म निभावल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यावेळेस सुग्रीवाचं जर रक्षण करण्यासाठी रामाला जर समोर यावं लागलं तर ते सुद्धा येतील आणि तुझ्यासोबत युद्ध करतील आणि तुझ्यासोबत वैर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तू रामाच्या नादाला लागू नकोस, असं सुद्धा तारा सांगण्याचं कार्य करत आहे. शरणांगता जो विरोधी तो श्रीरामाचा मुख्य द्वंदी. त्यासी श्रीराम स्वयंवदी दान जान त्रिशुद्धी कपिरा. आता सुग्रीव रामाचा शरणार्थी आहे आणि शरणार्थ्याचा जो विरोध असेल आणि त्याच्यासोबत ज्याचं वैर असेल त्याचं वैर म्हणजे रामाशी वैर आहे. म्हणून तुझं वैर झाल्याशिवाय राहणार नाही आणि तू मेल्याशिवाय राहणार नाहीस. बाबा तू युद्धाला जाऊ नकोस, घरी बस, हे सांगण्याचं कार्य सुद्धा तारा वाळीला करू लागलेली आहे. शरणांगताचे घाता श्रीराम करुणी सर्वता. हेची श्रीरामेसी वैरता आत्मघाता निजमूळ. म्हणून शरणागत्याचा घात कसा करून देईल बरं राम? हा सुग्रीव रामाच्या छत्रछायामध्ये गेलेला आहे आणि या छत्रछायामध्ये असलेल्या सुग्रीवाला वाळी मारायला लागला आहे. हे कसं काय होऊ शकणार आहे? वाळी तुला कसं कळत नाही? मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे पण तुझ्या डोळ्यावर काळी पट्टी दिसत आहे. तुला वाटू लागलेलं आहे माझं सामर्थ्य आहे, हा फुगारा आहे, गर्व आहे. हे तुझा गर्व सुद्धा काही कामाला येणार नाही. हे सांगण्याचं कार्य वाळीची पत्नी तारा करू लागलेली आहे. कुठे सुग्रीवेसी विरोध श्रीरामासी हो येते क्रोध संबंध. तैसा साधी निज बोध माझा शब्द जरा करीसी. मी काय सांगत आहे ते 100% खरं आहे, काहीच खोटं नाही. म्हणून रामाचा विरोध करण्यामध्ये तू करू नकोस. सुग्रीवाचा विरोध म्हणजे रामाचा विरोध. मग तू सुग्रीवाचा सुद्धा विरोध करू नकोस. मी काय सांगत आहे त्याकडे तू ध्यान दे, असं सुद्धा तारा सांगत आहे. वाळी ऐक सावधान तुझे निज स्वेत सांगेन. सखा केल्या रघुनंदन होसी पावन ती लोकी. बाबा तुला काही वाळी अक्कल आहे का नाही रे बाबा? हा सुग्रीव तुझाच भाऊ आहे, पण रामाला मित्र केल्याशिवाय राहिला नाही, आप्त केल्याशिवाय राहिला नाही. मग तुला एवढी कशी अक्कल नाही? तू कसं सांगू लागलेला आहेस की बाबा राम जो आहे तो माझा वैरी नाही, पण तू वैरी बनवू लागलेला आहेस. सुग्रीवाला वैरी म्हणजे राम वैरी, त्यामुळे एवढं मी सांगू लागलेलं आहे ज्ञान, पण तुझ्या काही लक्षात बसत नाही, असं सुद्धा तारेला राग येऊ लागलेला आहे. श्रीराम सख्य घडे कशाने ऐसा विकल्प मानसी मने. तेही निमिषार्धे साधीन माझे वचन जरी करीसी. तुझ्या डोक्यात प्रकाशच पडत नाही. मी कितीही सांगण्याचा प्रयत्न करत आहे पण प्रकाश पडत नाही. पण मी सांगते, ध्यान देऊ ना, ऐक. कारण रामाला जर आपलं बनवून घ्यायचं असेल तर सुग्रीवाला सुख दिल्याशिवाय जमणार नाही. सुग्रीवाला आपलं करावं लागेल आणि सुग्रीव जर आपला झाला तर राम सुद्धा आपला झाल्याशिवाय राहणार नाही. हे जे गुह्य आहे ते तारा या वाळीला सांगत आहे. जेने आप्त होय श्री रघुनाथ तारे सांगे मनोगत. येरी सांगत उल्हासत पूर्ण हितार्थ देखोनी. आता तारा सांगू लागलेली आहे राम आपला कसा होईल, आणि राम आपलं करण्याचं एक गुह्यार्थ आहे, युक्ती आहे. आणि ही जर युक्ती माझी ऐकलास तर तुझा प्राण वाचल्याशिवाय राहणार नाही, तुझं मरण चुकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तारा आपल्या पतीला सांगत आहे. विरोध तुटे बंधू बंधूसी पूर्ण सख्य होय श्रीरामासी. युवराज द्यावे सुग्रीवासी निज हितासी लक्षोनी. सुग्रीवासोबत जे शत्रुत्व आहे त्यावर संपुष्टात आणायचं आहे. आणि सुग्रीव आपला बंधू आहे आणि बंधू असल्यामुळं राज्यामध्ये त्याला हिस्सा द्यायचा आणि युवराज पद जर त्याला दिलं
तर राम आपोआप आपला झाल्याशिवाय राहणार नाही. कारण भक्ताला जर आपण माया दिली, प्रेम केलं, तर भगवंत आपले झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंताची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. साधू सज्जन जे असतील त्यांची जर आपण सेवा केली तर भगवंत आपल्यावर कृपा करतात, छाया दाखवतात. हे सुद्धा तारा या वाळीला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सुग्रीवा यवराज्य देता परम सुख श्री रघुनाथा तिगा होईल ऐक्यता एकात्मता अति प्रीती. युवराज पद जर सुग्रीवाला दिलं तर शत्रुत्व राहणारच नाही, आणि शत्रुत्व जर राहिलं नाही तर राम आपला झाल्याशिवाय राहणार नाही. तुझा सखा बंधू जो आहे सुग्रीव, तो सुद्धा तुझा आप्त होईल, आणि राम जो आहे तो सुद्धा तुझा आप्त होईल. म्हणून दुश्मनी कुणासोबत राहणार नाही, युद्ध होणारच नाही, हे सुद्धा तारा सांगत आहे. जैसा तुझ प्रियांगदू तैसा सुग्रीव कनिष्ठ बंधू त्यासी सांडिता विरोधू सत्य संबंधू श्रीरामे. आता तुझं पोरग कसं आहे, अंगद किती जवळचं वाटतंय, तसंच भाऊ सुद्धा आहे ना ते. मग या भावाला दूर करण्याची काय गरज आहे? त्या जर भावाला आपण जवळ केलं तर भगवंत सुद्धा आपल्याकडे येऊ लागलेला आहे, आणि भावाला जर दूर केलं तर भगवंत सुद्धा आपल्यापासून दूर जाऊ लागलेला आहे. मग तुला कसं कळत नाही वाळे? मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मला एवढी अक्कल आहे, पण तुला अक्कल कशी नाही हे सुद्धा वाळीला तारा सांगत आहे. ऐसे बोलणी पाय तारेने धरले दोन्ही पाय श्रीराम सख्य सुखाय करी लवला एक पिराजा. म्हणून एवढं सुख जर व्हायचं असेल तर माझी गोष्ट ऐकावीच लागेल, आणि माझी जर गोष्ट ऐकली तर आणि सुख आणि समाधान झाल्याशिवाय राहणार नाही, ही तारा वाळीला सांगत आहे. रत्न भरणी धनवस्त्रासी अंगद धाडी श्रीरामापाशी शरण निगुणी त्यासी आपणासी वाचवी. म्हणून जो अंगद आहे, अंगदाला जे रत्न असतील, सोनं असेल, काही जे असेल ते घेऊन रामाजवळ पाठवा, सुग्रीवाजवळ पाठवा. हे जो प्रस्ताव आहे ते जर प्रस्ताव आपण पाठवला तर आपली मैत्री झाल्याशिवाय राहणार नाही, आणि मैत्री जर झाली तर वाळी तुमचा प्राण सुद्धा वाचल्याशिवाय राहणार नाही. एवढी कापलोत ही तारा आपल्या पतीसाठी करत आहे. श्रीरामा निगता शरण तुझे चुकेल जन्म मरण दोघे बंधू पावोनी बुजावन कृत कल्याण पावसे. जसा सुग्रीव रामाच्या शरणामध्ये गेला, छत्र छायेमध्ये गेला, तसाच तू जरी या रामाच्या छत्र छायेमध्ये गेलास तर तुझा देखील जन्म मरणाचा फेरा वाचल्याशिवाय राहणार नाही, तुझं मरण वाचल्याशिवाय राहणार नाही, अशी तारा या वाळीला सांगत आहे. जरी धरोनी गर्व बळ श्रीरामेसी करिता छळ तरी किष्किंधा सांडोनी पळ श्रीराम सबळ युद्धार्थी. म्हणून बाबा, तुझ्या जर मनामध्ये गर्व असेल, गर्वाचा फुगारा असेल, तर रामासमोर तुम्ही टिकू शकणार नाही. तुम्हाला हे किष्किंधा सोडून पळ काढावा लागेल, कारण रामासमोर तुम्हाला टिकताच येणार नाही. आतापर्यंत कुणी टिकलं नाही, ते तुम्हाला टिकता येईल का? येणारच नाही, हे सुद्धा तारा सांगत आहे. पावया श्रीरामा समोर धीरण धरसी सुरासुर ते तू केवळ वानर पाले खायर के विरासी. किती जरी सूर असतील, असुर असतील, राक्षस असतील, आतापर्यंत रामासमोर टिकले नाहीत आणि टिकणारही नाहीत. मग तू तर पाले खाणारा वानर आहेस, तू टिकशील? तुला वाटू लागलेला आहे माझ्याकडे फक्त वरदमाळ आहे, आणि या वरदमाळेच्या जोरावर मी रामाना सुद्धा हरवेल. हे चुकीचं आहे वाळे, हे तारा सांगत आहे. श्रीराम सख्य करीती निर्मळ आत्मा उठवणी पळ त्यासी करिता युद्ध प्रबळ तू तत्काळ मरशील. तारेने सांगितलेले आहेत दोनच पर्याय. एक तर तुला रामाशी सख्य करावं लागेल, मैत्री करावी लागेल, नाहीतर किष्किंधा सोडून पळावं लागेल. दोनच आहेत. मरण जर वाचवायचं असेल आणि मरणाकडे जर जायचं असेल तर मग सुग्रीवासोबत दुश्मनी कर, रामासोबत दुश्मनी कर, आणि यांच्यासोबत लढाई कर. तुला मरण मिळाल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा तारा सांगत आहे. लागता श्रीरामाचा बाण मेरू मांदार होय विदारण तेथे तुझा केवा कोण बळे प्राण देऊ नको. रामानं जर बाण सोडला, मेरू मांदार पर्वत जरी असतील तर ते पीठ झाल्याशिवाय राहणार नाहीस, आणि तू तर वानर आहेस. वानर तू राहशील का? टिकशील का? तू टिकणार नाहीस, असं सुद्धा तारा सांगत आहे. माझे नायकता भाषण तू बैससी मरणा धरण श्रीराम रुदल्या जान जीवे प्राणे तू रे. माझं जर नाही ऐकलं तर तुला मरण निश्चित आहे, अटळ आहे. तुझं कोणीच मरण चुकू शकणार नाही, असं सुद्धा तारा सांगत आहे. काय कोणी तारेचे वचन वाळी झाला कोपायमान झाडा पोटी तुम्ही प्रिया जा कंपायमान करून दे
हा वाडी जो होता गर्विष्ठ होता. त्याला वाटलं हे पहिलं काही कळतंय का नाही, मला तर बुद्धी शिकवाली, अक्कल आहे का नाही, कारण माझ्यापाशी एवढं सामर्थ्य आहे असून सुद्धा मला म्हणतो की बाबा पळून तर जावं लागेल, कारण माझी आणि रामाची दुश्मनी नाही तरी देखील मला कृष्णाला सोडावी लागेल. असं होऊ शकतंय का? म्हणून तारेला दोष हा वाडी देत आहे. सुग्रीवास युवराज देता मी न देवे, देवोधी सर्वता साय झाली असले रघुनाथा, राज सर्वता न देणे. काही येऊ द्या, सुग्रीव कुणालाही सहाय्य होऊ द्या, रामाला सुद्धा सहाय्य होऊ द्या, पण मी माझ्या राज्यामध्ये युवराज पद सुग्रीवाला देणार नाही, असं सुद्धा वाडी तारेला सांगत आहे. दे कोणी श्रीरामाचे बळ, मनुष्य वानर हा निर्बळ, किष्किंधा सांडूनी फळ, भय प्रबळ जल्पसी. तुला वाटू लागलेला आहे रामाचं सामर्थ्य आहे, पण मी काही कमी आहे का? तुला वाटतो का मी पळून जाईल म्हणून? पळणार नाही, मी समोर थांबणार, युद्ध करणार, पण पळणार नाही, असं सुद्धा वाडी सांगत आहे. तारेक माझी शक्ती अल्प, सांगेन तुझ प्रति युद्धाली आश्रय रघुपती, शंका चित्ती मज नाही. त्यावेळेस वाडी सांगू लागलेला आहे, राम जरी माझ्या समोर आला युद्धासाठी तरी माझ्या मनामध्ये शंका येणार नाही, मी युद्ध करणार, असा वाडी सांगत आहे. बहुबळे श्री रघुनाथ उत्पाटू विंदिता, विंध्या पर्वत पृथ्वी समुद्र वलांकित, करो भस्वांत बाण एके. राम येऊ द्या, हो रामाला बाण सोडू द्या. बाण एवढं सामर्थ्य रामाकडे आहे. मेंदू पर्वत असतील मोठमोठे, त्यांना पीठ करण्याचं सामर्थ्य रामाच्या एका बाणामध्ये आहे. एक जर बाण सोडला समुद्रातलं पाणी आटून जाईल तरी देखील मी घाबरणार नाही, मी निशंक आहे, असं सुद्धा वाडी सांगत आहे. सचंद्र तारा गगन गंभीर, सहित सप्तही सागर बाणे, शोषो श्री रामचंद्र, तरी मी वानर न शके. रामानं जर बाण सोडला तरी आकाशातील तारे आहेत ना, ते सुद्धा गळून पडतील, पण मी भिणार नाही. काही येऊ द्या, राम सुद्धा युद्धाला येऊ द्या, सुग्रीव सुद्धा येऊ द्या, मी मागे सरकणार नाही, असं वाडी सांगत आहे. ऐसा पुरुषार्थी श्री रघुनाथा, प्रत्यक्ष डोळ्यात देखता मज बाधिना भय व्यथा, उल्हासता संग्रामी. मला माहित आहे रामाचा काय पुरुषार्थ आहे, रामाचं काय सामर्थ्य आहे, पण मला भीती वाटणार नाही, मी निर्भय आहे, कसलीच भीती माझ्या मनामध्ये नाही, असं सुद्धा वाडी सांगत आहे. रणी मरणे भयभीत, त्यासी येशना पुरुषार्थ, तैसा मी वाळी नव्हे येत, रणी रघुनाथ सिद्धी करीना. काय तू आहे, तुला वाटू लागलेला आहे की बाबा काय करावं लागेल, रामाशी सत्य करावं लागेल, मरण चुकेल, पण मी त्यातला आहे का? त्यातला नाही. मी युद्धासाठी जाईल, मरणाला भिणारा नाही, निशंकपणे मी युद्ध केल्याशिवाय राहणार नाही, पण मरणाला मी भिणार नाही, असं सुद्धा तारेला वाडी सांगत आहे. सुग्रीव बापुडे किंकर श्रीरामा योद्धा रणवीर, त्यासी मी भिडेन वानर, युद्ध दुर्धर पाहे माझे. आता सुग्रीव माझ्यासोबत युद्धाला येईल, पण मी त्याला भिडल्याशिवाय राहणार नाही, त्याच्यासोबत मी युद्ध केल्याशिवाय राहणार नाही. पाठीमागे राम असू द्या, पण मी सुग्रीवासोबत युद्ध करेल, असं सुद्धा तारेला हा वाडी सांगत आहे. माझी पुढे अंगवण ऐसा योद्धा आहे, कोण करावया श्रीरामासी रण आले स्फुरण पाऊसी. म्हणून माझ्यासोबत युद्ध करण्यासाठी सामर्थ्य आहे का कुणामध्ये, असं वाडीला वाटू लागलेलं आहे. सुग्रीव आहे, येऊ द्या, सुग्रीवासोबत मी युद्ध करेल, पण वाडीला वाटू लागलेला आहे राम जरी आले तरी रामासोबत सुद्धा युद्ध करेल, अशी अपेक्षा वाडीची दिसत आहे. श्रीराम आलिया सम्मुख प्रतीक, तेज्ञेची देवोनी हाक, युद्ध करीन अपरांड मुख, वाळी युद्धास पयाला. म्हणून राम सुद्धा युद्धाला येऊ द्या, माझी प्रतिज्ञा आहे, मी पाठ देऊन जाणार नाही, युद्ध करेल, हरकत नाही मला मरण आलं तर, पण मी युद्ध केल्याशिवाय राहणार नाही, असं वाडी सांगत आहे. वाली सुग्रीवा द्रष्टा भेटी होता, वळून निज वज्र मुष्टी, युद्धा क्रोधा माटी उठा उठी मिसळले. ज्यावेळेस सुग्रीव आलेला आहे त्यावेळेस वाडी सुद्धा मागे सरकलेला नाही. आता काही होऊ द्या म्हणलं, सरलं तर सरलं आणि मेलं तर मेलं, पण आपल्याला आता युद्ध करायचं आहे, म्हणून सुग्रीव सुद्धा आणि वाडी सुद्धा युद्धाला लागलेले आहेत. पुरी श्री गुडघे मुष्टी धावून आणि ती पुसाटी, तडवाहन होऊन पाडिती सृष्टी, दोघे हट्टी महावीर. दोघे महावीर होते, योद्धे होते, म्हणून एकमेकांना मुष्टिघात देऊ लागलेले आहेत, हाताने मारू लागलेले आहेत, तळव्याने मारू लागलेले आहेत, गुडघ्याने मारू लागलेले आहेत. अशा प्रकारे युद्ध हे वाडी आणि सुग्रीव करू लागले. हेम मुकुट हेम माळा, शोभती वाळीची आगळा, सुग्रीव शोभे कमळ माळा,
रणसोळा वीराचा. जी वरदमाळ होती ती सुद्धा वाळीच्या गळ्यामध्ये होती. सोन्याच्या माळा सुद्धा या वाळीच्या गळ्यामध्ये होत्या. पण सुग्रीवाच्या गळ्यामध्ये प्रभू रामचंद्रांनी दिलेली कमळाची माळ सुद्धा या सुग्रीवाने घातलेली आहे. मुष्टिघात चपेटघात निष्ठुरानित्याघात दोघाही रुधिर प्रावत. जेवी पर्वत गोरिका किशोक फुलले वसंतात. तैसे दोघे विरात्य रक्त रणाजी विचरत. बल उन्मत्त युद्ध क्रोधे. युद्ध कसे करू लागलेले आहेत. जसं वसंत ऋतूमध्ये ते जे फुलाचं झाड असते, लाल फुलाचं झाड बहरलेलं असते, त्याच प्रकारे त्या पळसाचं झाड, त्याच प्रकारे हे वाळी सुद्धा आणि सुग्रीव सुद्धा लालबुंद झालेले आहे. रक्त वाहू लागलेले आहे. अशी अवस्था या दोघांची सुद्धा झालेली आहे. सुग्रीव लक्षणीय दृष्टी वाली आणि वज्रमुष्टी मूर्छा फणफणला सृष्टी धैर्य जगजे उठीला. सुग्रीवाला पाहिलेला आहे आणि एक मुष्टिघात वाळीने दिलेला आहे. त्यावेळेस सुग्रीव सुद्धा मूर्छित पडलेला आहे. अशी अवस्था सुद्धा या युद्धामध्ये होत आहे. सुग्रीव शोभोनिते वेळी शाल वृक्ष ठोकिला वाळी. घाय मूर्छित मैतळी महाबळी लोळविला. सुग्रीवाला राग आलेला आहे. सुग्रीवाला सुद्धा मोठं एक वृक्ष उपटलेला आहे आणि दणकंटोला या वाळीच्या या मुखामध्ये लगवलेला आहे. त्यावेळेस वाळी सुद्धा हे दोघे जण सुद्धा करू लागले. दोघे बळे अति समर्थ येरीरा नाटपोत दोघा लाभेना विजयार्थ. अति सामर्थ्य करुणिया. दोघे जण सुद्धा जीव तोडून युद्ध करू लागलेले आहेत. पण सामर्थ्य दोघांचं सारखं असल्यामुळं विजय कुणालाच मिळत नाही. वाळीला सुद्धा विजय मिळत नाही किंवा सुग्रीवाला सुद्धा विजय मिळत नाही. वाळी बळी वरद माळा श्रीराम माळा सुग्रीव गळा पाहता त्यांचा रण सोहळा समबळ समान. म्हणून वाळीच्या गळ्यामध्ये वरदमाळ आहे तर सुग्रीवाच्या गळ्यामध्ये ही कमळाची माळ प्रभू रामचंद्रांनी दिलेली आहे. म्हणून समसमान सामर्थ्य दोघांचं सुद्धा झालेलं आहे. म्हणून समसमान युद्ध वाळी आणि सुग्रीव करू लागलेले आहे. कंदने खे दक्षिण श्रम श्वेद दोघे क्षीण. ऐसे देखुनी श्री रघुनंदन धनुष्यबाण सज्जिला. ज्या वेळेस युद्ध करू लागलेले आहेत, किती युद्ध करू लागलेले आहेत, युद्ध करू लागलेले आहेत. ज्यावेळेस क्षीण त्यांना थोडा थकवा आल्यासारखा झालेला आहे, हीच वाट कोण राम पाहू लागलेली होती. त्यावेळेस प्रभू रामचंद्र काय करत आहे. सुग्रीव तळवटी आणिला ऐसे श्रीरामे देखिला. डोळा आता न मारिता वाळीला गोष्टी होईल पहिल्याशी. म्हणून ज्या वेळेस मुष्टिघात वाळीनं मारलेला आहे त्यावेळेस आता वाळी दिसू लागलेला आहे. आता ही जर आपली संधी गेली तर पहिल्यासारखी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्याला नंतर वाळी आणि सुग्रीव हे ओळखता येणार नाही. म्हणून आता ही संधी आहे आणि आपण आता ह्या बाण सोडून या वाळीला मारावं ही संधी प्रभू रामचंद्राने हेरलेली आहे. अक्रमे मारावया सुग्रीवासी वाळी उडता काशी. श्रीरामे विंदिता वेगेसी शरूपी पुच्छा सपिच्छासी कडतरला. ज्या वेळेस सुग्रीवावर हमला करण्यासाठी वाळी आकाशामध्ये झेप घेऊ लागलेला आहे आणि सुग्रीवाला मारण्यासाठी प्रयत्न करू लागलेला आहे, हीच संधी प्रभू रामचंद्राने हेरलेली आहे. आपल्या धनुष्याला बाण लावलेला आहे आणि ज्या वेळेस बाण सोडलेला आहे त्यावेळेस काय झालेलं आहे. जेवी सरपरगे वारुळी तैसा बाण हृदय कमळी प्रवेशुनी अंतकाळी पडिला वाळी मूर्छित. जसं एखादं वारुळ असते पण साप कसा सुळसुळ सुळसुळ निघून जाते, वारुळा जायला त्याला वेळ लागत नाही, रस्ता असते, त्याच प्रकारे प्रभू रामचंद्राचा बाण या वाळीच्या हृदयामध्ये रुतलेला आहे. जैसा ईश्वर राहोनी गुप्त निमेष मात्रे करी निपात तैसात करे श्री रघुनाथ करी वाळीचा घात बाणाग्रे. म्हणून मरणाच्या वेळेस आपल्याला माहिती नाही भगवंत कुठे आहेत. फक्त आपण म्हणत राहतो, भगवंताची प्रार्थना करत राहतो, राम राम म्हणत राहतो, पण प्राण कधी निघून गेला कळत नाही. त्याच प्रकारे प्रभू रामचंद्र कुठं होते वाळीला दिसले नाही, गुप्त होते, पण या वाळीचा प्राण मात्र जाऊ लागलेला आहे. आत्कर्य सद्गुरु वचन श्रवणेची शिष्य समाधान तैसा श्रीनामाचा बाण सुख संपन्न वाळीसे. ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांचा बाण वाळीला लागलेला आहे, वाळीला दुःख होत आहे, होत नाही, समाधान वाटू लागलेला आहे. जसं गुरु असतो, सद्गुरु असतो आणि जे वचन मंत्र आपल्या शिष्याला शिकवत असतो आणि ज्या वेळेस गुरुचे शब्द ऐकल्यानंतर शिष्याला सुद्धा आनंद वाटत असतो, त्याच प्रकारे त्याच नियमाप्रमाणे वाळीला सुद्धा हा रामाचा बाण लागल्यामुळे आनंद वाटू लागलेला आहे. जैसा धडधडीत वनी सुखरूप सीता सिती लागुनी तैसे श्रीरामे आमाचे बाणी
वाळीला गुणी सुखरूप. म्हणून जसं बाण लागल्याबरोबर या वाळीला दुःख होत नाही, तर परमानंद वाटू लागलेला आहे. कारण मोक्षाची प्राप्ती वाळीला होणार आहे, याचं दुःख वाळीला वाटत नाही, याचं सुख आणि समाधान वाळीला वाटू लागले. जे विकार सुख शुद्ध सात्विकी आगरी कठीण गोड परिपाकी श्रीराम बाण तनो लक्षी तदम लक्षी उभय पक्षी सुखरूप. म्हणून ज्या वेळेस बाण लागल्यामुळं वाळीला वाटू लागलेला आहे, मला समाधान वाटू लागलेलं आहे, मला दुःख नाही, मला मोक्ष मिळणार आहे, माझी सद्गती होणार आहे, असं सुद्धा वाळीला वाटत आहे. सुग्रीवासी सुखालौकिक वाळीचं सुख त्यावनी अधिक बाण विंदोनिया एक दिदले सुख दोहीसी. ज्या वेळेस सुग्रीवानं पाहिलेला आहे रामाचा बाण वाळीला लागलेला आहे, त्यावेळेस सुग्रीवाला सुद्धा आनंद वाटलेला आहे, पण त्याहून कित्येक पट आनंद वाळीला वाटू लागलेला आहे. कारण रामाचा बाण मला लागला, म्हणून हा आनंद परमानंद वाळीला वाटत आहे. श्रीराम बाणाचा प्रताप सुग्रीव भ्रमता भय कंप परी एक सुखरूप. श्रीरामचे द्रुप कृपाळू. म्हणूनच फक्त भय कुणाला वाटू लागलेलं होतं, अगोदर सुग्रीवाला वाटत होतं, पण आता भय नाही. कारण प्रभू रामचंद्राने कृपा या वाळीवर सुद्धा केलेली आहे. वाळीनं अधर्म केलेला आहे, अधर्म करून सुद्धा या अधर्मावर कृपा प्रभू रामचंद्राने केलेली आहे. श्रीराम बाणाग्री भासे दुःखतेची परिपाकी परम सुख वदेल वाळीचे निजमुख शोती सकळिक परिसावे. आता श्रोत्यांना वाटू लागलेला आहे रामाचा बाण वाळीला लागला, वाळीला दुःख होईल, पण जे दुःख आहे ते सुख होणार आहे. कारण वाळीच्या मुखातून आता काय शब्द निघणार आहेत आणि प्रभू रामचंद्राचं काय स्थवन वाळी करणार आहे ते सुद्धा कथा आपण ऐकणार आहोत. श्रीरामाच्या निजबानी वाळी मूर्छित पडला धरणी बोले श्रीरामानुलक्ष्मी अधर्म करणी त्वा केली. त्यावेळेस वाळी सांगू लागलेला आहे रामा तुम्ही मला बाण मारलं, पण तुम्ही अधर्म केलं, असं सुद्धा वाळी या मरणाच्या दारात उभा आहे, पण रामांना बोलत आहे. मी आणि काशी युद्ध सक्त श्रीरामा तू अति गुप्त प्राणमुखी केला घात कोण पुरुषार्थ श्रीरामा. रामा तुम्ही सांगा, युद्ध करण्यासाठी मी समोर उभा होतो, पण तुम्ही समोर नाही, माझा घात केला. कारण समोरासमोर यायचं होतं आणि मला बाण मारायचं होतं, पण तुम्ही गुप्त राहिलात आणि माझ्यावर बाण सोडला, हे तुम्ही माझा घात केला, असं सुद्धा वाळी रामांना बोलत आहे. न पाचारिता एकाएक आत्यर्थ रूपे निजघातक तुझा हा अधर्म देखुनी देख परन दुःख माझे मनी. रामा सांगा तुम्हीच, युद्धासाठी काय करावं लागतं, काय नियम आहे? पाचारावं लागतं, युद्धासाठी बोलवावं लागतं आणि सावधान सुद्धा करावं लागतं आणि नंतरच बाण सोडावं लागतं. पण तुम्ही रामा हे अधर्म केलं, गुप्त राहिलं आणि माझ्यावर बाण सोडला, हा अधर्म आहे, याच मला वाईट वाटू लागलेलं आहे, असं सुद्धा वाळी रामांना सांगत आहे. नाही राजहरणाची व्यथा तारा वियोग न बाधी चित्ता तुझी देखून अधर्मता दुःख रुग्णाथा मज भारी. रामा मला कसलंच दुःख कशाचं होऊ लागलेलं आहे, कारण माझं पोरग आता एकटं राहिलं याचं दुःख मला वाटत नाही, माझी तारा विधवा झाली याचं दुःख मला वाटत नाही, पण मला तुम्ही अधर्मानं मारलं याचं दुःख, याची खंत माझ्या मनामध्ये राहिली, अशी सुद्धा विनंती हा वाळी रामांना करत आहे. मोहे हृदय दुःख बाधक बाधेनांगदाचा शोक तुझा धर्म देखता देख परम दुःख मज रामा. मला कसलंच वाटणं, पोरग एकटं राहील, बायको विधवा झाली, माझ्या राज्याचं कसं होईल याचं दुःख मला नाही, पण तुम्ही अधर्मानं माझ्यासोबत वागलं याचं दुःख मला वाटू लागलं. कारण तुम्ही धर्मानं वागता, धर्माच्या पाठीमागं तुम्ही राहता, धर्माचं रक्षण तुम्ही करता, पण आज तुम्ही अधर्म केला याचंच दुःख मला वाटत आहे. वध करो नये निद्रिस्ता वधू नये स्त्री रमता वध करू नये न पाचारिता पुरुष दुच्छित नये वधू. म्हणूनच तुम्ही सावधान केल्याशिवाय आक्रमण करायचं नाही किंवा युद्ध करायचं नाही, किंवा कुठं भोग घेत असताना त्याच्यामध्ये तुम्ही बाण चालवायचा नाही. तुम्ही असं असताना सुद्धा माझ्यावर तुम्ही अधर्म केला याची खंत, याचंच दुःख मला वाटत आहे, अशी विनंती हा वाळी रामांना करत आहे. सर्वज्ञ श्री गुणाता ऐसिया जाणवी शास्त्रार्थ अधर्मे करुणी माझे घाता अपेश माता घेतले. रामा तुम्ही तुमच्या माथ्यावर अपयश घेतलं,
तुम्ही अधर्मानं माझा वध केला, तुम्ही अधर्मानं मला मारलं. कारण तुमची आता कीर्ती होणार नाही, तर तुमच्या माथ्यावर अपयश बसणार आहे. म्हणून मला दुसरं काहीच वाईट वाटणार, फक्त तुम्ही तुमच्या माथ्यावर माझ्यासाठी अपयश घेतलं, याचं दुःख मला वाटत आहे. तू चंद्रावण्याती चोख श्रीराम कीर्त्याती निर्दोष अधर्म घातकाचा कळंक त्यावरी देख बैसविला. रामा, तुम्ही चंद्रासारखे निर्मळ आहात, शुभ्र आहात, पण तुमच्यावर कलंक लागल्याशिवाय राहणार नाही. कलंक बसला तुमच्या माथ्यावर, कलंक बसला तुमच्या माथ्यावर, अपयश बसलं. तुमची जी कीर्ती होती ती अपकीर्ती झाली. कशामुळं? तुम्ही अधर्मानं मला मारल्यामुळं. असं ही खंत जी आहे वाळी रामाना बोलवून दाखवत आहे. सुग्रीव बापुडे ते किती काय साय होईल सीता शुद्धार्थी ते मग सांगता शिष रघुपती करी तो ख्याती ते ऐक. रामा तुमच्यासाठी काही सुग्रीव काय करणार आहे? तुमच्यासाठी सीता शोधणार आहे आणि सीता शोधण्यामध्ये सहाय्य करणार आहे. तुम्ही जर मला फक्त म्हणलं असतं, माझ्या कानावर शब्द घातला असता, तर तुमचे आज्ञा मी पालन केलं असतं आणि सीतेचा शोध घेऊन सीता तुमच्यापाशी आणून दिली असती. काय रामा तुम्ही असा अधर्म केला, याची खंत या वाळीला वाटत आहे. कुंडलिका वरदाई विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीता कांत स्मरण जय जय राम.